जेव्हा दुसऱ्याचं घर जळते तेव्हा ते चांगलं वाटते, पण आता स्वतः ठोंबरेंचं घर जळायला लागलं, त्यांना कळायला लागलं की खरंच भाजप कशा पद्धतीचं राजकारण करते आहे। याची जाणीव भविष्यात अजित पवारांना सुद्धा होईल, एकनाथ शिंदेंना सुद्धा होईल। तरी सुद्धा माझ्या काँग्रेस पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या सगळ्या उमेदवारांचं मला कौतुक वाटते, कुठलीच बाजू सोबत नसताना ते लढलेत। दुसरी गोष्ट, आता एमआयएम सुद्धा भाजपच्या मदतीला महाराष्ट्रामध्ये आलेला आहे। मतविभाजन ज्या ज्या ठिकाणी करायचं असते त्या ठिकाणी ते एमआयएमला ताकद देतात, अशा पद्धतीची सगळी भानगड आहे। तरी सुद्धा हा या घडीची, माफ करा तुम्हाला मध्येच थांबवलं मी, या घडीची महत्वाची बातमी, नाशिकमध्ये भाजपचे 3ही उमेदवार विजयी झालेले आहेत। माजी आमदार वसंत गीते यांचा मुलगा प्रथमेश गीते पराभूत आहेत। भाजपचे 3ही उमेदवार नाशिकमध्ये विजयी झाल्याची बातमी आता समोर येते। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये निश्चित डोकेजी मान्य आहे मला तुम्हाला निघायचंय, पण अगदी क्विक रिॲक्शन आपण तुमची घेऊया या सगळ्या मुद्द्यावर। तुम्ही जो एमआयएमचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करत होतात, छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण जर पाहिलं तर 16 जागांवर एमआयएम आघाडी घेताना दिसतीये, मुसंडी मारताना दिसतीये। 47 जागा एमआयएमनं या ठिकाणी लढलेल्या होत्या। या 47 पैकी 16 जागा स्ट्राईक रेट एमआयएमचा चांगला आहे। कुठेतरी काँग्रेसची धाकधूक वाढली आहे का? नाही, धाकधूक बिलकुल वाढलेली नाही, परंतु परिस्थिती अशी आहे, एमआयएम लढत असेल तर आम्हाला आपला देश, आपण लोकशाही मार्गाने चालतो, प्रत्येकाला निवडणुका लढायचा अधिकार आहे। पण एमआयएमची लोक ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद मजबूत आहे त्याच ठिकाणी लढतात, भाजप पुरस्कृत लढतात असं अनेक ठिकाणी आमच्या लक्षात येते। आणि निवडून आल्यावर सुद्धा ते भाजपसोबत बसतात, हे आपण अकोट नगरपालिकेमध्ये पाहिलेलं आहे। त्यामुळे ते निवडून आले असतील, ते पुढे असतील, त्यांचं अभिनंदन। परंतु त्यांनी जर ते भाजपला मदत करत असतील तर भाजपच्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांचे हे मनसुबे आता ओळखले पाहिजे, एवढीच माझी त्यावर अपेक्षा आहे। निश्चित ज्या प्रकारे कपिलजी तुम्ही विश्लेषण केलं, खूप खूप धन्यवाद। तुम्ही आमच्याबरोबर या चर्चासत्रामध्ये जोडला गेला। तुमच्या अजूनही काही कमिटमेंट्स आहेत, त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी ज्यावेळेला हे निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर येतील त्यावेळेला पुन्हा आम्ही तुम्हाला आमंत्रित करणार आहोतच। मात्र तत्पूर्वी या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, मुंबईमध्ये आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू विजयी झालेले आहेत। आणि मुंबईमधील आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू यांनी देखील निवडणुकीला ते सामोरं गेलेले होते आणि त्यांचा या ठिकाणी जो आहे तो विजय झालेला। उल्हासनगरमध्ये भाजप शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे 17 तर शिवसेनेचे 15 उमेदवार हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि उल्हासनगरमध्ये भाजप शिवसेनेमध्ये अजूनही काटेकी टक्कर आहे। त्यामुळे उल्हासनगर वासियांनी कुणाला कशा प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे, कुणाला मतं दिलेली आहेत, हे देखील स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल। बरं विद्याताई, अगदी थोडक्यात मी आपल्याकडे येतो। ज्या प्रकारच्या राजकारणामध्ये आपण पाहतोय, उल्हासनगरमध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळतंय। तुमच्याकडे येण्याआधी फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 3:30 वाजता भाजप प्रदेश मुख्यालयामध्ये विजयोत्सव साजरा केला जाणार आहे आणि मुंबईसह राज्यातील निवडणुकीतील विजयाचा हा उत्सव एकाच वेळी मुंबईमधून 3:30 वाजता आपल्याला सगळ्यांना एकत्र पाहायला मिळणार आहे। बरं विद्याताई, ज्या राजकारणाविषयी मी तुमच्याशी बोलत होतो की भाजप आणि शिवसेना काही ठिकाणी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं, 2 राष्ट्रवादी देखील एकत्र येताना असल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं। मतदारांनी कसं ठरवायचं नेमकं की राजकीय पक्षांच्या मनामध्ये काय आहे आणि कोणत्या उमेदवाराला आपण निवडून द्यायचं? नाही, मला एक सर्वसामान्य मुंबईची नागरिक म्हणून असं वाटतं की सर्वसामान्य जो माणूस आहे, ज्याला भ्रष्टाचाराची अतिशय चीड आहे, ज्याला असं वाटतं की हे राजकारण किती घाणेरडं झालंय, काय चाललंय या राजकारणामध्ये, त्या माणसाचा आता कुठल्याच राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाहीये आणि तो फक्त एवढंच विचार करतोय की चला, मला आता मतदान सुद्धा किती पर्सेंटेज किती कमी झाले, 50% मतदान होतं, 50% लोक मतदानात जात नाहीत, कारण राजकीय पक्षांवरती विश्वासार्हता प्रत्येक राजकीय पक्षाने आपली गमावलेली आहे आणि प्रचंड पैसे वाटप केला जातोय, प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी वाढल्यामुळे लोकांना असं वाटतं 5 वर्ष हे लोक पैसे कमवतात भ्रष्टाचार करून, तर आम्हाला जर वाटत असतील तर आम्ही का घेऊ नये, कारण गरीब माणसाला, आणि आता हे इतकं समीकरण झालंय की पैसा आणि मतदान म्हणजे मला काय देणार हेच मतदार विचारत असतो। माझ्या वॉर्डामध्ये जिथे हे होतं तिथे सर्रास पैसे वाटप कसा चालला होता हे मी स्वतः अनेक वर्ष अनुभवते। बरं,
आणि विद्याताई, यालाच जोडून थोडक्यात मला विचारावं असं वाटतं की ज्या वेळेला अशा प्रकारच्या राजकीय पक्षांची समीकरणं आपल्याला सगळ्यांना समोरासमोर पाहायला मिळतात, त्यावेळेला मतदारांचं तर कन्फ्युजन आहेच, मात्र उमेदवारांचं काय? मात्र या निवडणुकीतील एक महत्त्वाचा मुद्दा बाजूला सारून चालणार नाही की स्थानिक पक्ष विरुद्ध राष्ट्रीय पक्ष हे जे सगळं गणित होतं त्यामध्ये छोटे पक्ष जे आहेत त्यांचं अस्तित्व कुठेतरी पुढच्या काळात धोक्यात येईल असं तुम्हाला वाटतं का? याचं उत्तर मी आपल्याकडून घेतोच आहे. मात्र कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल या विजयी झाल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी. संगीता गोरंट्याल प्रभाग क्रमांक 6 मधून विजयी झालेल्या आहेत. छोटे पक्ष विरुद्ध मोठे पक्ष, विद्याताई. नाही, छोटे पक्ष आणि मोठे पक्ष हे पूर्वी काँग्रेसचं राज्य असताना सुद्धा होतं की छोटे पक्ष होते, काँग्रेसचं राज्य होतं, अनेक राज्यांमध्ये छोटे छोटे पक्ष उदयाला आले होते. पण काँग्रेसने कधी सत्तेचा आणि पैशाचा वापर करून त्यांना संपवण्याच्या दृष्टीने कधी कुटील नीती वापरलेली नाही. परंतु भाजपच्या बाबतीत केंद्रामध्ये सत्ता मिळाल्यानंतर ते सत्तेचे एवढे त्यांना चटक लागली की कुठल्याही राज्यामध्ये कुठलाही पक्ष अस्तित्वातच असू नये आणि मग त्याच्यासाठी जे काय करता येईल ते त्यांनी केलेलं आहे. ईव्हीएमच्या विषयी अनेक लोकांमध्ये मनात शंका आहे आणि ते ईव्हीएमचा वापर सर्रास वाढलेला आहे. जोपर्यंत या निवडणुका बॅलेटवर होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने खरं तर निवडणुकांवर बहिष्कार घातला पाहिजे. महात्मा गांधीजींचं जे हत्यार होतं ते वापरलं पाहिजे. कारण आता तुम्हाला माहिती आहे की यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, ईव्हीएम मशीन आहे, निवडणूक आयोग आहे आणि प्रत्येक राज्यातलं प्रशासन आहे. त्यामुळे या 5 गोष्टी तुम्हाला कधीही जिंकता येणार नाहीये. त्यामुळे उद्धवजी असू दे किंवा राज ठाकरेजी असू दे किंवा आणखीन नेते असू दे यांनी खुलेआम याचा विरोधच केलेला आहे की अशा वातावरणामध्ये निवडणुका लढवणं आणि विरोधकांना संपवण्याचं काम सुरू झालंय. त्याच्यामध्ये भाजप आज यशस्वी झालेला आहे आणि ते जरी विजय साजरा करत असले तरी त्यांनी पोत्याने पैसे वाटलेले आहेत. त्यामुळे त्या पैशामुळे ते जिंकून आलेले आज सगळीकडे. त्यामुळे ह्या निवडणुकांना आता काही अर्थ राहिलेला नाहीये. लोकांना पैसे घ्यायची यांनी सवय लावलेली आहे आणि भ्रष्टाचारातनं हा सगळा पैसा, तुमचा आमच्या टॅक्स पेअरचा पैसा हा निवडणुकांसाठी वापरला जातो. मोठ्या मोठ्या सभांवरती पैसा खर्च केला जातो. कशा प्रकारे हे सगळं आम्ही सगळेजण घरात बसून टीव्हीवरती हे बघतोय आणि हे अत्यंत देशाचं दुर्दैवी चित्र आहे. सगळ्यात महत्वाची, माफ करा विद्याताई मध्येच थांबवलंय मी तुम्हाला, मंगेश कुडाळकर यांचा मुलगा पिछाडीवर आहे. मुंबईतून महत्वाची अपडेट समोर येते. प्रभाग क्रमांक 169 मध्ये जय कुडाळकर हे पिछाडीवर आता गेलेले आहेत. मालाडमध्ये मतमोजणी ही थांबवल्याची महत्वाची एक बातमी समोर येते. ईव्हीएम मध्ये, मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यानंतर आता मात्र 5व्या फेरीनंतर मतमोजणी ही थांबवण्यात आलेली आहे. मालाड ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. मालाडमध्ये मतमोजणी थांबवल्याची ही बातमी आहे. ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समजतंय आणि म्हणूनच ही मतमोजणी 5व्या फेरीनंतर थांबवण्यात आल्याची अपडेट आहे. तर तिथं प्रभाग क्रमांक 20 मध्ये 4ही जागा या भाजपनं जिंकलेल्या आहेत. भाजप प्रदेश मुख्यालयामध्ये विजयोत्सव साजरा केला जाईल. पुढच्या 1.25 तासात उल्हासनगर महानगरपालिकेत मनसेनं आता खातं उघडलेलं आहे. सचिन कदम या ठिकाणी उल्हासनगरमध्ये विजयी झाल्याची बातमी आहे. प्रभाग क्रमांक 41 मधला निकाल नवी मुंबईमध्ये गणेश नायकांचं अजिंक्य निर्विवाद वर्चस्व दिसतंय. शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजप वरचढ आणि त्याच अनुषंगानं ही आकडेवारी सुद्धा आपण स्क्रीनवर पाहतो आहोत. नवी मुंबईमधली गणेश नाईक यांचं वर्चस्व नवी मुंबईमधलं पुन्हा एकदा प्रस्थापित होत असल्याचं दिसतंय आणि कुठेतरी शिवसेनेनं सुद्धा जोरदारपणे प्रचार केलेला होता आणि कुठेतरी गणेश नायकांच्या वर्चस्वाला हादरा बसेल की काय असं बोललं जात होतं. पण शिंदेच्या शिवसेनेपेक्षा आता भाजपची घोडदौड जी आहे नवी मुंबईमध्ये ती सुरूच असल्याचं लागवी पाहायला मिळतंय. नवी मुंबईमध्ये गणेश नाईक निर्विवाद वर्चस्व मिळवताना दिसत आहेत. टांगापलटी घोडे फरार करीन असं वक्तव्य खरं तर या ठिकाणी गणेश नाईकांनी केलेलं होतं. तिथं उल्हासनगरमध्ये मनसेनं खातं उघडलेलं आहे. सचिन कदम हे विजयी झालेले आहेत. या आघाडीची
सगळ्यात महत्वाची बातमी तर मालाडमध्ये मतमोजणी ही थांबवण्यात आलेली आहे. आणखीन एक महत्वाची बातमी, वॉर्ड क्रमांक 139 मध्ये MIMनं मोठी बाजी मारलेली आहे. शबाना अतिक शेख 5278 मतांनी या ठिकाणी विजयी. बिलकुल. आणि मगाशी मालाड मधली जी अपडेट आपण बघत होतो, मालाड पश्चिमेकडील प्रभाग 34 मधली ही मतमोजणी थांबवली गेलेली आहे. त्या ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळतीये. काँग्रेसचे उमेदवार हैदर असलम शेख हे 5व्या फेरीनंतर 9235 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं आता सध्या 5व्या फेरीनंतरची मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 34 मधली ही अपडेट आहे मुंबईतली. मालाड